नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. फलटण डॉक्टर सुसाईड प्रकरणात मोठा दिलासा. PSI गोपाळ बदने यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. फलटण येथील गाजलेल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेल्या गोपाळ बाळासाहेब बदने यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सचिन S. देशमुख यांनी बदने यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र उच्च न्यायालयात दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. न्यायालयाने 50,000 रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि 1 किंवा 2 जामिनांच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. तसेच साथीदारांवर दबाव टाकू नये, पुराव्याशी छेडछाड करू नये, न्यायालयीन तारखांना हजर राहावं आणि तपास अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, अशा कडक अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट गिरीश माने आणि निरंजन ढाके यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट P. देवकर यांनी युक्तिवाद केला. या निर्णयामुळे फलटणमधील या चर्चित प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.